हॅलो नमस्कार मंडळी, मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नागलीच्या लाडूची रेसिपी शेअर करणार आहे। तर आधी लाडूसाठी काय काय साहित्य लागतं तर ते बघून घेऊया। तर इथे मी नागलीचं पीठ घेतलेलं आहे आणि असे 2 वाट्या मोजून मी हे पीठ घेतलेलं आहे, म्हणजे ते 250 ml आहे ती वाटीचं माप। तर तुम्ही साधी आपली स्टीलची वाटी असेल तर त्याच्या सहाय्याने सुद्धा मोजून पीठ घेऊ शकतात। त्यानंतर इकडे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत। तर ड्रायफ्रुट्समध्ये माझ्याकडे जे ड्रायफ्रुट्स होते ते घेतले, अक्रोड घेतले, मखाना, त्यानंतर इकडे काजू, बदाम, काळे मनुके आणि लाल मनुके घेतलेले आहेत। तर जे ड्रायफ्रुट्स तुमच्याकडे अवेलेबल असतील तर ते घेऊ शकतात। त्यानंतर बाजूला इथे तूप घेतलेलं आहे, हे घरी बनवलेलं तूप आहे। तर फ्रीजमधून मी काढलेलं आहे, त्यामुळे मी ते असंच ठेवलेलं आहे, वाटीत वगैरे न काढता। आणि इकडे मी गुळाची पावडर घेतली आहे। तर ही इतकी गुळाची पावडर आहे, म्हणजे एवढ्या पिठासाठी किंवा लाडूसाठी एवढी गुळाची पावडर पुरेशी आहे। तर तुम्ही साधा अख्खा जर गुळ असेल तर तो किसून घेऊ शकतात किंवा मिक्सरमध्ये बारीक करून सुद्धा घेऊ शकतात। तर एवढे साहित्य आपल्याला लाडूसाठी लागणार आहेत। आता आपण लाडू बनवायला घेऊ। तर त्यासाठी इथे मी गॅस ऑन केलेला आहे आणि गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। तर इथे मी लोखंडाची कढई घेतलेली आहे। तर तुम्ही कोणतीही तुमच्याकडे जी मोठी कढई असेल, स्टीलची, ॲल्युमिनियमची किंवा लोखंडी कढई, तर ते घेऊ शकतात। आणि म्हणजे मोठी कढई असेल, पसरट असेल तर ते आपल्याला भाजायला, पीठ वगैरे भाजायला म्हणजे सोपं पडतं आणि व्यवस्थित सुद्धा भाजता येतं। तर आता इथे मी लोखंडाची कढई घेऊन त्यामध्ये थोडंसं तूप घातलेलं आहे आणि आता आपल्याला आधी ड्रायफ्रुट्स भाजून घ्यायचे आहे छान असे तुपामध्ये। तर थोडंसं तूप घेतलं, त्यामध्ये काजू, बदाम आणि अक्रोड घातलेले आहेत आणि ते थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत। तर इथे बघा काजू, बदाम आणि अक्रोड व्यवस्थित भाजून झालेले आहेत तुपात छान असे। तर आता मी एका प्लेटमध्ये ते काढून घेते आणि त्याला जास्तही ड्रायफ्रुट्सला भाजू नाही द्यायचं, नाहीतर मग ते कडवट वगैरे लागू शकतात। तर आता इथे आम्ही मखाणे भाजून घेणार आहे। तर कढई जास्त तापली आहे, तर त्यामुळे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि थोडंसं तूप घालून आता मखाणे छान असे कुरकुरीत होईपर्यंत मखाण्यांना भाजून घ्यायचं आहे। मखाणे अगदी पॉपकॉर्नसारखे लागतात, म्हणजे पॉपकॉर्नसारखे कुरकुरीत होईपर्यंत त्यांना भाजू द्यायचं आहे। आणि इथे बघा नागलीचे लाडू आपण फक्त पिठाने नाही बनवत आहोत, तर यामध्ये छान असे सर्व ड्रायफ्रुट्स घालून म्हणजे आपण लाडू बनवत आहोत। तर त्यामुळे ते अगदी पौष्टिक होणार आहे। आणि आपण जर मुलांना असेच ड्रायफ्रुट्स जर दिले कधी खायला, तर मुलं खायला नाटकं करतात किंवा खात नाही। तर त्यामुळे आपण जर लाडूमध्ये अशा प्रकारे सर्व ड्रायफ्रुट्स वगैरे टाकले तर त्यांना कळतही नाही आणि ते लाडू अगदी आवडीनेही खातात। त्यानंतर मखाणे छान कुरकुरीत भाजल्यानंतर मखाणे एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि आता इथं पुन्हा थोडंसं तूप घालून मनुके भाजून घेणार आहे। तर इथे मनुके मी काळे मनुके थोडेसेच घातलेले आहेत, कारण मी नेहमी लाडू बनवत असते, पण काळे मनुके मी आता पहिल्यांदा घालते, कारण अन्वितला काळे मनुके आवडत नाही, त्याला असंही दिलं तरी तो खात नाही। पण म्हटलं आता आपण लाडूमध्ये टाकून बघू, म्हणजे कळतं का नाही, कारण मुलांना असंच जर दिलं तर ते न कळता खाऊन सुद्धा घेतात। तर त्यामुळे मी अगदी थोडंसं जस्ट ट्रायलसाठी हे करते। तुम्हाला जर तुमच्या मुलांना आवडत असतील काळे मनुके वगैरे तर ते तुम्ही जास्तही टाकू शकतात। आणि काळ्या मनुक्याचे खरंच खूप फायदे असतात। तर इथे छान असे आता मनुकेही भाजून झालेले आहेत। तर आता मनुकेही मी एका प्लेटमध्ये काढून घेते। आणि मनुके काढताना हे वेगळ्या प्लेटमध्ये काढायचे आहेत, कारण आपण ते जे आधी ड्रायफ्रुट्स भाजले आहेत तर ते सर्व मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत आणि मनुके हे वरूनच टाकणार आहोत। तर त्यामुळे मी एका वेगळ्या छोट्या प्लेटमध्ये मनुके काढून घेतलेले आहेत। सर्व ड्रायफ्रुट्स व्यवस्थित भाजल्यानंतर त्याच कढईत मी आता तूप घालून पीठ भाजून घेणार आहे। तर आता कढई माझी मोठी असल्यामुळे मी एकाच वेळेस सर्व पीठ घालून म्हणजे भाजून घेणार आहे। जर तुम्हाला जास्त लाडू करायचे असतील किंवा जास्त पीठ जर असेल तर तुम्ही टप्प्याटप्प्याने 2-3 वेळेस पीठ भाजून घ्यायचं आहे। आणि आता मी त्यामध्ये थोडं तूप घातलेलं आहे। आता तूप घालून पीठ भाजून घ्यायचं आहे आणि जसं लागेल तसं तूप घालायचं आहे। आणि तूप घातल्यानंतर किंवा पीठ भाजताना व्यवस्थित गठुळ्या गाठी मोडून आणि सतत ते हलवत आपण ते पीठ भाजून घ्यायचं आहे, कारण लाडू करण्यासाठी पीठ व्यवस्थित भाजलं गेलं पाहिजे,
जर पीठ जर व्यवस्थित भाजलं गेलं नाही तर ते लाडू थोडेसे म्हणजे जेव्हा आपण खातो तर तेव्हा ते घशात अडकतात आणि असे मऊसूत बनत नाही. तर त्यामुळे पीठ व्यवस्थित भाजणं आवश्यक आहे. तर आवश्यकतेनुसार थोडं थोडं तूप घालून मी इथे पीठ भाजून घेते आणि पिठाचा कलर चेंज होईपर्यंत किंवा पिठाला चकाके येईपर्यंत 5 ते 10 मिनिटं व्यवस्थित असं पीठ छान असं तुपात भाजून घ्यायचं आहे. नागली यालाच नाचणी याला आपण नाचणी सुद्धा म्हणतो किंवा रागी सुद्धा म्हणतो. तर नाचणीतील गुणधर्म हे लहान बाळांपासून ते वयस्कर लोकांपर्यंत सर्वांच्याच आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. तांदूळ आणि गहू किंवा ज्वारी यापेक्षा कितीतरी पटीने जास्त पोषक द्रव्ये नाचणीमध्ये किंवा नागलीमध्ये असतात. तर शरीरासाठी आवश्यक असणारे प्रथिने, कार्बोदके, कॅल्शियम आणि फॉस्फरस यांचे प्रमाणही भरपूर असते. ज्यामुळे आपली हाडे आणि दातं एकदम मजबूत राहतात आणि जे आपल्याला या नागलीमधून किंवा नाचणीमधून मिळत असते. गर्भवती महिलांसाठीही नाचणी अतिशय पौष्टिक समजली जाते. त्यामुळे अर्भकाची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते. तसेच लहान मुलांसाठीही नागली खाणे अत्यंत लाभदायक असते. वाढीचे वय असल्यामुळे त्यांचे पोषण चांगले होण्यास मदत होते. मग त्याच्यामुळे आपण नागलीच्या म्हणजे नागलीपासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. भाकर असेल किंवा धिरडे असतील. पण असे पदार्थ खायला म्हणजे मुलं किंवा मोठे व्यक्तीसुद्धा कंटाळा करतात. तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने जर छान त्यांना जर लाडू बनवून दिले तर ते नक्कीच आवडीने खातात. आणि विशेष म्हणजे नाचणीमुळे किंवा नागलीमुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. तसेच भरपूर सारे कॅल्शियमही मिळते. नाचणी खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताचे प्रमाण वाढते. तर त्यामुळे आपण सकाळी रोज अशा प्रकारे लाडू बनवून एक लाडू जरी खाल्ला तरी आपल्या शरीराला भरपूर सारे फायदे मिळू शकतात. तर 5-1 मिनिटानंतर इथे पीठ छान असं भाजून झालेलं आहे आणि पीठ भाजल्यानंतर बघा याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे आणि त्यानंतर म्हणजे पीठ भाजल्यानंतर हात लावल्यानंतर पीठ अगदी मऊसूत लागतं. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपल्याला गुळाचा पाक न करता हे लाडू बनवायचे आहे. तर त्यामुळे माझ्याकडे जेवढी गुळाची पावडर आहे तर इथे मी पूर्ण म्हणजे पिठामध्ये टाकणार आहे आणि पीठ आणि गूळ मिक्स करून घेणार आहे. जर तुमच्याकडे डायरेक्ट म्हणजे गूळ असेल, गुळाचा खडा असतील तर ते आधीच फोडून ठेवायचे आहेत किंवा ते किसणीने किसून त्याची पावडर करून ठेवायची आहे. म्हणजे आपल्याला वेळेवर लगेच ते टाकता येतं गूळ वगैरे. पीठ आणि गूळ मिक्स केल्यानंतर ते जे मिश्रण होतं तर ते मी थोडा वेळ थंड होऊ दिलं आणि त्यानंतर आता ते मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करायचं आहे. तर त्यामुळे थोडं म्हणजे 2-3 चमचे इतकं मी ते पीठ टाकून घेते आणि त्यानंतर जे आपण ड्रायफ्रूट्स भाजलेले होते तर तेही पीठ भाजेपर्यंत म्हणजे थंड झालेले आहेत आणि ते थोडे थोडे करून ड्रायफ्रूट्स पण आपण त्यामध्ये घातलेले आहेत आणि हे सर्व मिश्रण आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर मिक्सरमध्ये ड्रायफ्रूट्स टाकल्यामुळे त्याचे मिश्रण आहे तर ते थोडंसं ड्राय झालेलं आहे, मोकळं झालेलं आहे. तर त्यामुळे आपल्याला लगेच त्याचे लाडू बांधता येणार नाही. तर त्यामुळे मी याच्यामध्ये अजून थोडं तूप घालून घेणार आहे. पीठ, गूळ, त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स आणि तूप हे सर्व जिन्नस एकत्र आपण मिक्सरमध्ये बारीक केल्यामुळे ते सर्व एकजीव होतात आणि म्हणजे त्याच्या पिठातल्या काही गाठी वगैरे असतील तर त्यासुद्धा मोडल्या जातात. आणि आता इथे बघा ते तूप टाकल्यामुळे तेच पूर्ण असं छान मिक्स झालेलं आहे आणि त्याचे आपण लाडू सहज बांधू शकतो. तर अशा प्रकारे आता सर्व पीठ त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्स वगैरे मिक्स करून मी आता इथे मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे आणि थोडं थोडं तूपसुद्धा त्यामध्ये घालणार आहे. तर बघा इथे पूर्ण पीठ वगैरे सर्व गोष्टी मी मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतर छान असं पीठ आपलं लाडूसाठी तयार झालेलं आहे आणि सर्व गोष्टी एकजीवसुद्धा झालेल्या आहेत. तर लाडू बनवण्यासाठी अर्धा डब्बा इतकं मला तूप लागलेलं आहे आणि गुळाची पावडरसुद्धा मी पूर्णपणे वापरून घेतलेली आहे. तर आता इथे मी सर्व मिश्रण एका भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि सर्व हाताने ते एकजीव सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता लाडू बनवण्यासाठी इथं पीठ अगदी आपलं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे आणि आता आपण लाडू तयार करायला घेऊ. जसं तुम्हाला आवडतील तसे छोट्या मोठ्या आकाराचे लाडू इथे बनवून घेऊ शकतात. आणि एक म्हणजे लाडूमध्ये म्हणजे लाडूसाठी मी जे काही गुळाची पावडर वापरलेली आहे तर त्यामध्ये सर्व म्हणजे वेलची पावडर वगैरे मिक्स केलेल्या असतात. तर त्यामुळे मी इथे वेलची पावडर वापरलेली नाही. तर तुम्ही या स्टेजला इथे वरून
वेलची पावडर म्हणजे टाकू शकतात। खूप छान टेस्ट येते वेलचीने। तर आता इथे बघा किती पटापट लाडू बांधले जातात ते। तर अन्वी त्या लाडूंना चॉकलेट लाडू म्हणतो, कारण त्याचा कलरसुद्धा चॉकलेटसारखा दिसत असतो आणि मी सुद्धा त्यांना म्हणजे त्या लाडूंना नागलीच्या लाडूसोबत चॉकलेट लाडू असं नाव दिलेलं आहे। आणि तुम्ही तुमच्या लहान मुलांना शाळेत जाताना अशा प्रकारे रोज एक जर लाडू दिला सकाळी, तर त्यांना भरपूर सारे फायदेही मिळतील आणि चॉकलेट लाडू म्हणून जर दिला ते आवडीनेही खातील। तर असे हे लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फायदे देणारे आणि आवडणारे हे लाडू आहेत। तर आजची ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा। माझं हे रेसिपी चॅनल नाही, पण मी हे लाडू नेहमीच बनवत असते आणि तुमच्यासाठी हा व्हिडिओ उपयोगी आहेत म्हणून ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर ही लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर असेच मी छान नवनवीन व्हिडिओ टाकत असते, तर त्यामुळे शेजारी दिलेलं एक बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझे व्हिडिओ लगेच तुम्हाला बघता येतील। तर पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये। धन्यवाद।